मंडळी नमस्कार. चला बोलूया या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. जेव्हा गरज लागेल त्या वेळेला प्रत्येक वेळेला मनुष्यानं आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगाची वाढणारी लोकसंख्या आणि अन्नधान्याचा होणारा तुटवडा यावरती उत्तर मिळवण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर संशोधनं झाली आणि यातलाच एक प्रकार म्हणजे हायड्रोपोनिक्स. हायड्रोपोनिक्सविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत संजीव गोखले सर. यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली, पण त्यानंतर मात्र हे सगळं तंत्रज्ञान जे आपण शिकलेलो आहोत ते शेताच्या बांधापर्यंत पोचावं आणि किफायतशीर दरामध्ये पोचावं या उद्देशानं प्रयत्न सुरू केले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल, मिल्किंग मशीन असेल किंवा कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती केली. आज संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं योगदान चांगल्या प्रमाणावरती सुरू आहे. हे तंत्रज्ञान आपल्या सर्वांपर्यंत पोचावं याविषयी माहिती आपल्याला मिळावी म्हणून आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. सर, मला आधी सांगा, हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? हायड्रोपोनिक्स म्हणजे पाण्यावरचे तंत्रज्ञान, पाण्यावरती शेती करण्याचं तंत्रज्ञान आणि मातीविना शेती. अच्छा. तर मातीविना शेती म्हणजे काय की झाडाला जो बेस लागतो तो मातीच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही, म्हणजे त्यातमध्ये पाणी असेल, हवा असेल, म्हणजे हवेत त्याचे रूट्स असतील किंवा त्याच्यामध्ये कोकोपीट, परलाईट किंवा क्ले बॉल्स यासारखे जे मीडिया आहेत हे वापरले जातात. अच्छा. मातीचा वापर म्हणजे शेती जे मातीमध्ये होते त्याच्यामध्ये मातीचा वापर ह्या दोन घटकासाठी असतो शेतीमध्ये. एक म्हणजे त्याच्या जे रूट सिस्टीम आहे एखाद्या रोपाची, ते रूट्स त्या मातीमध्ये जाऊन घट्ट पकडून त्याला उभारण्यासाठी मदत होते झाडांना. आणि दुसरं आहे की त्या मातीमधून जे त्याला अन्नद्रव्य आहेत ही मिळत असतात. तर हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये मातीविना ज्यावेळी शेती आपण म्हणतो त्यावेळी मातीच्या ऐवजी इतर कुठल्याही घटकाचा, म्हणजे अगदी वाळू असेल, दगड असतील किंवा कुठलाही जे न्यूट्रल आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये कुठलेही अन्नद्रव्य नाही आहे, असं कुठलाही घटक हा सपोर्टसाठी फक्त वापरला जातो, जे मुळाच्या सपोर्टसाठी. किंवा काही टेक्नॉलॉजीमध्ये काही त्याच्यामध्ये प्लास्टिक, आपण नेटपॉट म्हणतो, अशा पद्धतीनं त्याला आर्टिफिशियली सपोर्ट पण दिला जातो. अच्छा. आणि मुळं जी असतात ती पूर्णपणे हवेत असतात. आता डे टू डे लाईफमध्ये जर बघायला गेलं तर आता सध्याच्या काळामध्ये याचा कुठं वापर केला जातोय? हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या 4-5 प्रकार आहेत, आपण ते समजून घेऊया. एक म्हणजे वीक टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, म्हणजे अगदी साध्या भाषेत म्हटलं तर आपल्या समईतली वात आहे आणि ज्याच्यामध्ये तेल आपण घालून समई लावतो, तर त्याला आपण वीक म्हणतो. तर ते तशी टेक्नॉलॉजीनं एखाद्या पॉट किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये तुम्ही बिना मातीचं इतर माध्यम वापरून जर तुम्ही एखादं रोप लावलं तर त्याला पाणी द्यायचे. आपल्याकडं काय आहे की एक ड्रिप टेक्नॉलॉजी, ती पण एक भाग आहे की हायड्रोपोनिक्सचाच भाग आहे की तुम्ही ते कुठल्या पद्धतीनं त्याला पाणी किंवा द्रव्य देऊ शकता, पोषक. त्याला वेगवेगळे त्यांनी टेक्नॉलॉजीज म्हणलेले आहेत. जसं एक वीक टेक्नॉलॉजी आपण म्हणू शकतो किंवा NFT म्हणू शकतो, म्हणजे न्यूट्रिएंट फिल्म, ज्याच्यामध्ये पाण्याची एक लेवल मेंटेन केलेली असते आणि त्याच्यावरून ती सतत फ्लो होत असते पाणी, आणि त्याच्यावरती ते झाडं हँग केली जातात आणि त्याचे मुळं जे आहेत ती त्या पाण्यामध्ये असतात. तर त्याला NFT सिस्टीम म्हणतात. तसंच ॲक्वाफोनिक्स एक आपल्याला म्हणते की जे माशाचे पेटी जसे आहे, म्हणजे माशाचं जे आपण अन्नद्रव्य देतो माशाला, तर त्याच्यावरती त्या माशाचं जे आऊट बाहेर येतं त्या पाण्यामध्ये सुद्धा जीवन सत्व असतात की जी झाडासाठी उपयोगी आहेत. तर त्याला ॲक्वाफोनिक्स म्हटलं जातं. असं एक 4 ते 5 वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याला आपण एक हायड्रोपोनिक्स नाव देऊ शकतो.
आता या हायड्रोफोनिक्समध्ये वापर कसा केला जाईल, तर एक भाजीपाला आपण म्हणू शकतो की जे कमर्शियली आपण करू शकतो भाजीपाला. नंतर आहे की आपण घरामध्ये किंवा छोट्या प्रमाणात एक रूफ टेरेस गार्डन म्हणा किंवा आपण असं करतो की ज्याच्यामध्ये हायड्रोफोनिक्सचा वापर करू शकतो. आणि तिसरं आहे की इनडोअर किंवा आउटडोअरमध्ये आपण ज्याला गार्डनिंग करू शकतो. आता ग्रीन वॉल्स आहेत जसं की त्या व्हर्टिकली आपण त्या ग्रीनरीसाठी आपण आता आजकाल आपण पाहतोय की ब्रिजेसच्या खाली पिलर्स वगैरे ग्रीन केले जातात किंवा मोठ्या मोठ्या वॉल्स आहेत एअरपोर्ट्समध्ये वगैरे आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आता आपण म्हणालात की इनडोअर किंवा आउटडोअरसाठी पण वापरता येतं. आता वनस्पतींना वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. जर आपण हे इनडोअर प्लांटिंग करणार असू तर मग तिथे ही क्रिया कशी होते? हां, आता इनडोअर आणि आउटडोअर ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी गार्डनिंग हा पहिल्यांदा सब्जेक्ट घेऊया तर आपण घरात सुद्धा इनडोअर प्लांट्स लावतो की ज्याला कमी सूर्यप्रकाश लागतो किंवा उजेडाची आवश्यकता आहे असे प्लांट्स आहेत. नंतर ज्याला सूर्यप्रकाश लागतो कंपल्सरी ॲटलिस्ट 2-3 तास तरी असे काही प्लांट्स असतात. त्यांना आपण आर्टिफिशियली लाईट्स लावू शकतो जसं LED लाईट्स वगैरे आता आलेले आहेत की ग्रो लाईट्स त्याला म्हटलं जातं. सूर्यप्रकाशाचं काम या लाईट्सच्या माध्यमातून होऊ शकतं? होऊ शकतं. कसं आहे की सूर्यप्रकाश जो आहे त्याचा एक बँड आहे म्हणजे प्रकाशाचा आपण म्हटलं तर त्याच्यातले काही जे बँड्स आहेत जे वनस्पतीला उपयुक्त आहेत ग्रोथसाठी आणि ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की त्या पानाद्वारे ते लाईट्स शोषून घेऊन झाड त्याचे कन्वर्ट केले जाते आणि ते वाढतं. तर ते सेम बँड जे लाईट्स आहेत ते आपल्याला LED लाईट्सच्या माध्यमातून तेवढ्या प्रखरतेचे आपल्याला द्यावे लागतात त्या ग्रोथसाठी म्हणजे झाडांच्या. तर तसं इनडोअर फार्मिंग जे असं आपण म्हणू शकतो की ते इनडोअर लाईट्सद्वारे करता येऊ शकतं. खरं आपल्याकडं इनडोअर लाईट्स लावून आपण ते कमर्शियल करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी आज भारतामध्ये तरी व्हायबल नाही आहे. कारण आपल्याकडं सूर्यप्रकाश आहे, पाणी आहे अवेलेबल. तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण शेतीसाठी कसा करू शकतो किंवा त्याची उपयुक्तता आहे का, तर मी म्हणेन काही प्रमाणात आता आहे. आता गरज निर्माण व्हायला लागली कारण आपण जर पाहिलं तर उपनगर किंवा आपले जे खेडे आहेत तिथं शहरीकरण व्हायला लागले आणि आता जमिनीची उपलब्धता बरोबर ही कमी होत झाली शेत जमिनीची. आणि आपल्याकडं जर शेत जमिनीचा वापर आपण जर वर्गीकरण केलं तर म्हणजे जे आपले धान्य कडधान्य आहेत किंवा भाजीपाला आणि मग इतर रोपं जे आपण म्हणू किंवा मोठ्या वनस्पती मोठी झाडं फळझाडं किंवा ह्याच्यामध्ये करू शकतो. तर ह्या 2 प्रकारामध्ये म्हणजे धान्य कडधान्य आणि मोठ्या वनस्पती म्हणजे आपण जे जंगल म्हणतो इथं हायड्रोपोनिक्सच्या टेक्नॉलॉजीचा काही वापर होऊ शकत नाही किंवा गरज नाही आहे. हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजीचा वापर कुठल्या की जे क्रॉप जी भाजीपाला आपण म्हणू किंवा जी रोपं आहेत की ज्याचं प्रोडक्शन आपल्याला 30 दिवसात किंवा मॅक्झिमम 60 दिवस 90 दिवसाच्या आत घेण्यासारखं आहे. ह्या भाजीपाला किंवा झाडांचा ग्रोथ करण्यासाठी हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी वापरली तर ती फायदेशीर होऊ शकते. आता ज्यावेळेला आपण ही टेक्नॉलॉजी वापरणार आहे पावसाचं पाणी जास्त होतं त्यावेळेला मुळं कुजणं वगैरे हा प्रकार होतो. ही तर वनस्पती आपण पाण्यातच लावणार आहोत तर इथं असे काही इश्यू येत नाहीत का? पहिली गोष्ट म्हणजे मातीमध्ये किंवा शेतामध्ये ज्यावेळी वनस्पती आपण किंवा झाडं लावलेली असतात तिथं पाणी साचलं तर ते मुळं कुजतात किंवा आपण जे पाहतोय तर ह्या गोष्टी हायड्रोफोनिक्समध्ये याची केअर घेतलेली असते. म्हणजे हायड्रोफोनिक्स आता आपण एक रोप म्हटलं तर त्याच्यामध्ये पानं आहेत त्या झाडाचा बुंदा आहे आणि खाली मुळं आहेत. तर मुळं पाण्यात असली तर मुळं कुजत नाहीत. ज्यावेळी ते बुंदा ज्यावेळी पाण्यात जातो
तो कुजायला चालू होतो आणि तिथून ते मुळं खराब होऊन जातात. तर पावसाचं पाणी जे आपण स्टोअर केलेलं असतं रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून, तर हे पाणी डायरेक्ट आपण हायड्रोपोनिक्ससाठी वापरू शकतो? हां, वापरू शकतो. म्हणजे जसं आता मी म्हटलं की त्याचा pH मेजर केला आपण, pH मीटर आणि EC मेजर केला, तर असं कुठलंही जे पाणी आहे की हे आपण त्या रेंजमध्ये असेल तर ते आपण वापरू शकतो. पावसाचं पाणी तर नैसर्गिकच आहे, तर मग तो pH मेजर करावा लागणार का? हां, म्हणजे कसं आहे की तुम्ही ते साठवलंय कशात साठवलं, टाकीत साठवलंय किंवा खाली जमिनीखाली साठवले, नंतर ते परत तुम्ही बोरिंग माध्यमातून, तर त्याच्यात काही दुसरे घटक मिक्स होऊ शकतात किंवा तुम्ही ज्यावेळी ते वॉटर हार्वेस्टिंग करताय त्यावेळी सुद्धा त्यात काहीतरी फिल्ट्रेशन असेल नसेल तर येऊ शकतं आणि ज्याच्यामुळे नंतर काही दिवसानंतर त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये सुद्धा त्याचा pH किंवा हा चेंज होऊ शकतो. बरोबर. तर ते pH मेंटेन करणं किंवा EC मेंटेन ही काही खूप मोठी टेक्नॉलॉजी नाही आहे. त्यामुळं तो pH आणि EC आपण मेजर करून तो आपण अल्टर करू शकतो. म्हणजे अगदी घरात जरी एखाद्या माणसाला ही शेती करायची असेल हायड्रोपोनिक्स पद्धतीनं, तर pH मेंटेन करणं हे खूप इझी काम आहे. हां, अगदी सोपं आहे आणि अफोर्डेबल आहे. अगदी अफोर्डेबल. म्हणजे आपण pH मेंटेन करण्यासाठी अगदी आपल्या काकडीची साल किंवा लिंबू रस असे आपले कसं आहे, अल्कलाइन आहे का ॲसिडिक आहे हे पाण्याचं एक हे आहे. म्हणजे तुमचं पाणी 7 म्हणजे पिण्यास योग्य आहे, 7 pH. म्हणजे तसंच 5.5 ते 6.5 हा जो pH आहे हा वनस्पतींसाठी किंवा झाडांना उपयुक्त आहे. शेतीमध्ये ज्यावेळेला आपण उत्पादन घेत असतो त्यावेळेला बियाणं कोणती वापरायला पाहिजेत, माती कशी असावी किंवा खतं कोणती वापरावी, अशा अनेक प्रश्नांवरती आपण काम करतो. तर असे काही प्रश्न हायड्रोपोनिक्समध्ये पण येतात का, किंवा तिकडच्यापेक्षा इकडे वेगळं बियाणं वापरायला लागतं, असं काही असतं का? पहिली गोष्ट म्हणजे हायड्रोपोनिक्स ही जी टेक्नॉलॉजी आहे ही आपण असं म्हणतो की प्लांट्सच्या ग्रोईंगसाठी वापरली जाणारी प्लांट ग्रोईंग. तर ह्याच्यामध्ये म्हणजे शेती, मातीची शेती आपली किंवा हायड्रोपोनिक्स याच्यामध्ये आपण जर एक कंपॅरिझन करायचं म्हटलं किंवा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, तर ह्याच्यामध्ये जे सीड्स वापरले जातात, बियाणं वापरले जाते नेहमीच्या शेतीमध्ये, तेच बियाणं तीच रोपं हायड्रोपोनिक्समध्ये चालतात. पेस्टिसाइड आणि तणनाशकांचा विचार करता या ज्या भाजीपाला किंवा वनस्पती आहेत त्यांच्यावर रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कितपत राहतं? आता रोगांचा जर आपण प्रादुर्भाव म्हटलं तर 2 आहेत. एक एरियल म्हणजे हवेतनं येणारे जे काही कीटक किंवा जे फंगस किंवा इतर गोष्टी असतील, आणि दुसरं आहे की मातीतनंच काही येतात. तर इथं माती नाही आहे, ही क्लोज सिस्टीम आहे. त्यामुळं मातीतनं येणारे जे काही 50-60% रोग आहेत हे त्यात येत नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी लागणारे पेस्टिसाइड किंवा औषधाचा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही. एक दुसरी गोष्ट जे एरियल आहेत गोष्टी की ज्या ह्यामध्ये पण येऊ शकतात किंवा काही बॉर्न डिसीज असतात एखाद्या, म्हणजे इट्स लाईक अ DNA वनस्पतीमध्ये, तर त्या कंट्रोल करण्यासाठी सुद्धा जे काय फवारणी किंवा काय करावी लागते ही ऑलमोस्ट आपण म्हणू की म्हणजे 1/4 त्याचं प्रमाण होऊ शकतं. आणि काही नॅचरल पद्धतीनं पण ह्याला आपण कंट्रोल करू शकतो. तर त्याचा वापर आत्ताचा जो काय तणनाशकाचा वापर आहे, मेन तण सगळ्यात जास्त आहे तो तणनाशकासाठी आत्ता वापर शेतीमध्ये होतो. तर हा तरी नक्कीच 100% अवॉइड केला जातो, होऊ शकतो. आणि जो एरियल किंवा ह्याच्यासाठी आहे, ह्याच्यासाठी आता खूप नॅचरल स्प्रे किंवा असे आलेले आहेत की ज्याचा वापर करून आपण एक विषमुक्त शेती आपण जसं म्हणतो आहे की सगळ्यात जास्त आज जर शेतीमध्ये वापर तणनाशक आणि ह्याचा होतो आहे आणि सगळ्यात जास्त जर हार्मफुल आज भाजीपाला म्हटला जातो आहे तर तो ह्या पेस्टिसाईडमुळे आहे. तर तो नक्कीच आपण ह्याच्यामध्ये अवॉइड करू शकतो. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की वनस्पतींची वाढ कमी कालावधीमध्ये होते, शेतजमिनीतल्यापेक्षा कमी कालावधीमध्ये. तर अशा वेळेला वनस्पतींची प्रतिकार क्षमता सुद्धा चांगली राहते का,
की जेणेकरून त्यांच्यामध्ये हवेतून येणाऱ्या किटाणूंचा वगैरे परिणाम होणार नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा कीड नियंत्रणासाठी मदत होते का? तसं नाही आहे, कारण प्रतिकारशक्ती जी असते ना ती म्हणजे विदिन असते, त्या झाडामधलीच प्रतिकारशक्ती असं आपण म्हणू शकतो. त्याला मिळणारे जे अन्नदान खाद्य हे आहे ह्याच्यातूनच ते निर्माण होत असते. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळी हे एरियल अटॅक किंवा जे कीड आणि हे जे आपण नियंत्रण म्हणतो आहे ना, हे इतर पद्धतीनंच करणं हे जास्त सोयीस्कर आहे. म्हणजे जसं आता आपण पॉलीहाऊसमध्ये त्याचा वापर केला किंवा एक कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट ठेवलं, त्याला शेडनेट साईडनं लावलं, तर बरेचसे असे जे एरियल हे आहेत ह्याचा आपण त्याला आपण अरेस्ट करू शकतो किंवा थांबवू शकतो आणि कीटकनाशकांचा वापर कमी करू शकतो. आता प्रतिकारशक्ती असं म्हणण्यापेक्षा जर आपण एकदा झाड एखादे भाजीपाला जमिनीतनं काढला आणि तो शेतातून आपल्या कस्टमरपर्यंत म्हणजे आपल्या ग्राहकापर्यंत आपल्या घरी ज्यावेळी स्वयंपाकघरात पोचतो, हा जर आपण कालावधी बघितला तर ज्यावेळी आपल्या घरात पोचतो तोपर्यंत ते पालकची जर आपण पेंडी किंवा टमॅटो पाहिला तर तो अगदी म्हणजे त्याच्या लास्ट स्टेजला आलेला असतो की घरात आपण तो जर ओपनमध्ये ठेवला तर 2 दिवसात खराब होऊन जातो. कमीत कमी 2 ते 3 दिवसांचा पिरियडमध्ये गेलेला असतो. हां, आणि नाही जास्त जातो. म्हणजे शेतीतून आपल्या घरापर्यंत पोहोचतोपर्यंत जर कोल्ड चेन नसेल तिथं मध्ये, त्याच्यासाठी मग कोल्ड चेनची आवश्यकता आहे की तुम्ही तो लगेच तोडून फ्रीझरमध्ये ठेवा, तिथून तो ट्रान्सपोर्ट करा. कारण आज काय झालं आहे की आपल्या शहरांपासून खेडी किंवा शेती खूप दूर दूर चालली आहे. तर आता कोल्हापुरातून भाजीपाला मुंबईला जातो, तर तो कसा जातो आहे तर कोल्ड चेनमधून जातो आहे, ट्रक्समधून जातो आहे. याला ॲटलिस्ट 24 तास तरी लागतात. तिथून तो तिथल्या ॲक्च्युअली मंडईत पोचण्यापर्यंत परत आणखीन एखाद दुसरा दिवस जातो. मग त्याचं स्टोरेज एवढ्या मोठ्या याचं ते परत कोल्ड स्टोरेजमध्ये होतं नाही होतं. तर जे उत्पादन होते शेतीतलं आज ते ह्या कोल्ड चेन किंवा ह्या प्रोसेसपर्यंत जर कस्टमरपर्यंत ग्राहकांपर्यंत पोचतं, जवळपास 20 ते 25% ह्याच्यामध्येच आज भारतामध्ये खराब होतं. म्हणजे हायड्रोफोनिक्सच्या टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण शहरी किंवा शहराच्या जवळ जर केला आणि जर ह्या मधल्या चेनचा अवधी जो आहे हा कमी केला, हे आज आपण फ्रेश भाजीपाला आजच्या आजच मिळाला किंवा मला आज सकाळी किंवा संध्याकाळी भाजी करायची तीच माझ्या घरात आहे संध्याकाळी तेवढीच, हे जर करू शकलो तर एकतरी फ्रीजचा वापर होऊ घरातला कमी होईल. या कोल्ड चेनचा किंवा कोल्ड स्टोरेज याचा पण वापर कमी होऊ शकतो. याच्यामध्ये मला आणखीन एक सांगा की ज्या वेळेला ही पिकं घेतली जाणार आहेत भाजीपाल्याची, तर शेतामध्ये घेतली जाणारी सगळी पिकं इकडे घेता येतात? किमान भाजीपाला नाही. मी जसं पहिल्यांदा म्हटलं की ही टेक्नॉलॉजी आहे. ह्या टेक्नॉलॉजीमध्ये जसं आता आपण म्हटलं की मका पण घेऊ शकतो का, घेऊ शकतो. परंतु शेतामध्ये मका लावला आणि हायड्रोफोनिक्समध्ये लावला तर त्याच्यामध्ये असं नाही आहे की आपण तो व्हर्टिकली घेऊ शकतो. एक दुसरी गोष्ट, त्याच्यासाठी लागणारी जी इक्विपमेंट आहे, जो खर्च आहे तो त्या मक्याचं ज्यावेळी आपण आउटपुट आहे किंवा जो उत्पादन आहे त्याची कॉस्ट त्याचे बेअर होऊ शकेल का, हा पण सगळ्यात अभ्यास पहिला केला गेला पाहिजे. म्हणून मी जसं म्हटलं की जी शॉर्ट टर्म क्रॉप्स आहेत किंवा जी कमी कालावधीमध्ये आपल्याला ग्राहकापर्यंत लागतात, तो म्हणजे भाजीपाला आहे. फक्त पालेभाज्या नाही, पालेभाज्या किंवा भाजीपाला पण होऊ शकतो. जसं आता स्ट्रॉबेरी आहे किंवा टोमॅटो आहे, मिरची आहे, असे पण काही फळभाज्या आहेत काही की ज्या या हायड्रोफोनिक्समध्ये भाजीपाला किंवा फळं झाडं ही सगळी होऊ शकतात हायड्रोफोनिक्समध्ये. प्रश्न आहे की आपण त्याची कॉस्ट, त्याची इन्व्हेस्टमेंट याचा कुठेतरी मेळ घातला गेला पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये बघायला गेलं तर अशा परवडणाऱ्या भाज्या आणि गृहिणी सुद्धा करू शकतील अशा कुठल्या भाज्या आहेत?
मी असं म्हणेन की सर्व प्रकारच्या पालेभाज्या या सोप्या पद्धतीनं हायड्रोफोनिक्समध्ये केल्यास त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. म्हणजे जे आपण किचन गार्डन म्हणतो किंवा काही हर्ब्स असतात आपल्याकडं, म्हणजे आपण पालक, मेथी, कोथिंबीर ह्या तर आहेत भाज्या, तर याच्या व्यतिरिक्त आपण जे हर्ब्स, रोजमेरी असेल किंवा पुदिना असेल, असे वेगवेगळे हर्ब्स देखील आहेत की जे आपण घरात वापरतो आणि हे देखील आपण किचन गार्डन म्हणून करू शकतो. मुळं जी असतात जसं की आलं वगैरे आहे, तर ते सुद्धा आपल्याला हायड्रोपोनिक्समध्ये घेता येणार? हो, घेता येईल. म्हणजे गाजर, मुळा असेल. हां, आता याच्यामध्ये बटाटा नाही होणार, कारण बटाटा हे खूप लॉंग टर्म क्रॉप आहे आणि व्हायबल नाही ते हायड्रोपोनिक्स किंवा अशा टेक्नॉलॉजीमध्ये करणं. म्हणजे आता आपण केळी घेऊ शकतो का? येस, केळी पण लावू शकतो. आता आपण बरेच ठिकाणी पाहिलं असेल की टेरेसवर वगैरे गार्डनिंग करून एखाद्या ड्रममध्ये केळी लावली जातात, परंतु शेतात ज्या पद्धतीनं लावली जातात किंवा तिथं कमर्शियली ते व्हायबल व्हायला पाहिजे. आपण एक छंद म्हणून करणं गोष्ट वेगळी आहे आणि कमर्शियली व्हायबिलिटी त्याची बघणं गरजेचं आहे. आता जर माझ्याकडे टेरेस उपलब्ध असेल तर कमर्शियली मी हायड्रोपोनिक्स करू शकते? जरूर. म्हणजे आता एक कमर्शियली म्हणजे एक सोसायटी आहे किंवा एखादी कॉलनी आहे, ज्याच्यामध्ये 50-100 घरांची एक कॉलनी असेल किंवा त्या ठिकाणी जर आपण एखादी ओपन स्पेस किंवा टेरेस इथं जर ह्या टेक्नॉलॉजीनं भाजीपाला केला तर वर्षभर तो भाजीपाला सायकलिक पद्धतीनं तिथल्या तिथं ग्रो करून तर तो कमर्शियल व्हायबल प्रोजेक्ट होऊ शकतो. याचे ॲडव्हान्टेजेस तर आपण बरेच सांगितलेले आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय असतात? डिसॲडव्हान्टेजेस जर आपण पाहिले तर सगळ्यात पहिल्यांदा येते की ही मातीविना शेती आहे, त्यामुळे त्या पिकाला होल्ड करण्यासाठी आपल्याला काही पॉट्स म्हणा, काही टेक्नॉलॉजी बनवावी लागते, याचा खर्च आहे. म्हणजे तो एक इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट आपण म्हणू, म्हणजे तर तो थोडा जास्त आहे आता सध्या. म्हणजे हळूहळू जसा याचा वापर होईल जास्तीत जास्त ठिकाणी किंवा याची डिमांड वाढेल त्याप्रमाणे कॉस्ट कमी येईल. खरं ती एक कॉस्ट आहे की ती इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट आपण म्हणू शकतो. आणि दुसरं आहे की ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल पॉवरचा वापर आहे, खूप मोठ्या प्रमाणात नाही परंतु आहे. आणि तिसरी गोष्ट की आपण असं म्हणू की त्याचा देखभाल, म्हणजे आपण त्याच्यामध्ये एक भाजी लावली आहे आणि ती ॲटोमॅटिक आली आहे असं नाही आहे, त्याला रोजचा वेळ द्यायला लागेल. तुम्ही तो ॲज अ जॉब म्हणून रोज एक त्याच्याकडं भले छोट्या प्रमाणात असेल तर तुम्ही एक अर्धा तास दिला पाहिजे किंवा तासभर दिला पाहिजे. त्याच्याकडं नेहमी तुम्हाला एक सुपरविजन त्याचं असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. शेतामध्ये जसं शेतकरी वेळ देऊन रोजच्या रोज काम करत राहतात तसंच आपण हायड्रोपोनिक्समध्ये करणं थोडंसं अपेक्षित आहे. अगदी 8 तास 10 तास नाही आहे. गरज नाही. आणि दुसरी गोष्ट काय की हा आपण असा विचार करू की शेतात तुम्ही खाली बसून नांगरणी, पेरणी, खुरपणी असं काय करायचं नाही आहे. इथं तुमचा एक टेबल जॉब आहे समजा किंवा टेबल खुर्चीतला आहे, असं हा फरक आहे. खरं तुम्हाला थोडा वेळ द्यावाच लागेल रोजचा. याची आर्थिक गणित आत्ता आपण जे सांगितले की इक्विपमेंट्स वगैरे लागतात किंवा एक इन्फ्रास्ट्रक्चर जे बनवायला पाहिजे, तर आज हायड्रोपोनिक्सचा प्रसार इतक्या वेगानं होतोय असं वाटत नाही, तर त्याचं हेच कारण असू शकतं का? आहे, म्हणजे त्याची जी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट आणि हे एक कारण आहे. आणि दुसरी गोष्ट की ह्याच्याबद्दलचा अवेअरनेससुद्धा आता भारत सरकारने सुद्धा आत्ता ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ह्या टेक्नॉलॉजीचा स्टडी करण्यासाठी सगळ्या राज्यातल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत किंवा ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत यांना अनुदान देऊन किंवा सांगितलं आहे की तुम्ही या टेक्नॉलॉजीचा वापर करा, प्रोजेक्ट्स उभे करा, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा लोकांना त्याच्या माहिती द्या. आणि दुसरी गोष्ट की ह्यावरती मग काही आपण अनुदान किंवा सबसिडी काय करू शकतो का इक्विपमेंटसाठी किंवा काय इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं त्याच्यासाठी. तर त्या बाबतीत सुद्धा आता गव्हर्नमेंट ह्याच्यावरती खूप काम करते आणि ऑलरेडी त्यांनी सबसिडी वगैरे द्यायला चालू केलेली आहे. परंतु अजून ती
अगदी ग्रासरूटपर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत किंवा पोचणं, याला माझ्या मते अजून थोडा कालावधी जाईल. आत्ताच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जर इमिजिएट हायड्रोपोनिक्सचा वापर करायचा असं ठरवलं, चारा पिकं आपण बघतो की बऱ्याच वेळेला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांची कमतरता असते किंवा पावसाळ्यामध्ये पूर वगैरे येऊन जातोय, तर त्यावेळेला जनावरांना चारा उपलब्ध होत नाही. अशा वेळेला काय करू शकतात? नाही, हायड्रोफोनिक्समध्ये आता मक्यापासून जो चारा बनवला जातो ही खूप टेक्नॉलॉजी जुनी झाली किंवा बरेच शेतकरी आता वापर करत आहेत. तरी देखील थेट हायड्रोफोनिक्स हे एकमेव चाऱ्यासाठी रिप्लेसमेंट किंवा असं सबस्टिट्यूट अजून तरी होऊ शकत नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं की हे जर शिकायची आहे, हायड्रोपोनिक शेती करणं म्हणा किंवा टेरेस गार्डनिंग करणं शिकायचं आहे, कमर्शियली शिकायचं आहे किंवा आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापैकी कुणाला शिकायचं आहे, तर कुठे शिकता येऊ शकतं, कोण शिकू शकतं आणि त्याचं ट्रेनिंग इतक्या इझिली अवेलेबल आहे का? आम्ही आता त्या माध्यमातून खूप प्रयत्न करतोय आणि असे काही कोर्सेस छोटे छोटे पुण्या मुंबईत किंवा असे आहेत, मी जे बघतोय किंवा लोकल लेवलला पण काही जण घेतात हॉबीज किंवा काही. परंतु काय आहे की ह्याचं प्रशिक्षण एक स्कूलमध्येच चालू झालं पाहिजे. म्हणजे अगदी आम्ही मध्यंतरी 1-2 स्कूल्समध्ये मुंबईत आणि याच्यामध्ये आम्ही असं केलेले आहेत प्रोग्राम्स. एक छोटा 1 आठवड्याचा प्रोग्राम की रोज एक अर्धा तासाचं त्यांना प्रशिक्षण, एक छोटं किट आणि ते मुलांच्यातच एक अवेअरनेस ते देण्यासाठी आम्ही सुरू केलेलं आहे. परंतु अशा पद्धतीनं ट्रेनिंग किंवा स्कूल्सना असेल किंवा इंडिव्हिज्युअल्सना असतील तर आम्ही असे छोटा कोर्स किंवा त्याच्यात ट्रेनिंग, त्याचं मॉड्यूल, छोटे मॉडेल्स पण आम्ही बनवलेले आहेत आणि जे आमच्याकडं तसे अवेलेबल आहे. आम्ही त्याचं ऑनलाईनसुद्धा ट्रेनिंग प्रोग्राम्स करतो किंवा इंडिव्हिज्युअलना. सगळ्यात महत्त्वाचं काय की त्याच्यासाठी वेळ देऊन ती आवड असणं आणि हे करणं. एक ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर किंवा शेतकरी हा असा भाग नाही आहे, परंतु इंडिव्हिज्युअललासुद्धा हे कमर्शियली करायचं आहे का फक्त एक हॉबी म्हणून करायचं आहे हे त्यांनी ठरवायचं. आणि मग त्यानंतर आम्ही त्यांना त्याचं कमर्शियल व्हायबिलिटी कशी येऊ शकते किंवा गार्डनिंग म्हणून तुम्ही करताना काय करा, किती करा, हे देखील आम्ही त्यांना त्या माध्यमातून सगळी ट्रेनिंग देतो. बऱ्याच वेळेला असं होतं की गार्डनिंगची किंवा टेरेस गार्डनिंगची आवड असते, पण अगदी 2-3 फुटच जागा आहे आणि अशा वेळेला मग तिथे कुंड्या ठेवून वजन वगैरे वाढणं किंवा पाणी खाली गळणं असे काही प्रकार होतात. तर तिथं हायड्रोपोनिक्स आपल्याला काय सोल्युशन देऊ शकतं? आता आपल्याकडं कसं आहे की इंडिव्हिज्युअल बंगलो किंवा घर आणि हे खूप कमी राहिले आणि आता फ्लॅट सिस्टीम्स शहरात तरी फ्लॅट सिस्टीम्सचं खूप हे आहे आणि त्यामध्ये बाल्कनी एकतरी अवेलेबल आहे, टेरेस तर अवेलेबल नाहीत कारण कॉमन टेरेस असतं. मग बाल्कनी किंवा एखाद्या मोठी विंडो असेल तर हायड्रोफोनिक्समध्ये जसं आपण म्हटलं की व्हर्टिकल आपण त्याची टेक्नॉलॉजी करू शकतो व्हर्टिकली. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये कंट्रोल पद्धतीनं पाणी दिलेलं असतं. तर ह्या सिस्टीममुळं माती नसल्यामुळं एकतर त्याचा खूप वेट कमी असतं या सगळ्या सिस्टीम्सचं. त्यामुळे या कुठे भिंतीवर किंवा टेरेसवर बाल्कनीच्या ह्याच्यामध्ये आपण ते लावू शकतो. नंतर पाणी जे दिलं जातं त्याच्यामध्ये हे क्लोज सिस्टीमद्वारे दिलं जातं, ज्याच्यामुळं त्याचे बाहेरच्या बाजूला अगदी त्याचं पाणी वाळणं किंवा त्या ओव्हरफ्लो होऊन काहीतरी जाणं अशा गोष्टी होत नाही. त्यामुळं नक्कीच या हायड्रोफोनिक्सचा वापर टेरेस गार्डनमध्ये किंवा बाल्कनीजमध्ये किंवा इंडोअरमध्ये हा चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो. ज्यांना आवड आहे त्यांना नक्कीच ह्या टेक्नॉलॉजीचा वापर या आत्ताच्या सध्याच्या फ्लॅट संस्कृती आपण म्हणू किंवा याच्यामध्ये नक्कीच चांगला वापर होऊ शकतो. अर्बन एरियाजमध्ये कुठे वापरू शकतो आपण? नाही, आता जसं मी म्हटलं की अर्बन एरियाजमध्ये आपल्याकडे ओपन स्पेस असतात काही कॉलनीजमध्ये किंवा फ्लॅट सिस्टीम्स जरी असल्या तरी मोठी सोसायटी असेल तर त्याच्यामध्ये टेरेस असतात. इथं कमर्शियली देखील वापर होऊ शकतो किंवा इंडिव्हिज्युअल्ससाठी आपण इंडोर घरामध्ये किंवा आपल्या बाल्कनीजमध्ये किंवा जे कॉमन एरियाज असतात. आता जसं आपण म्हटलं की
जिना असतो किंवा फ्लॅट्सच्या समोर कॉमन एरियाज असतात जिथं आजकाल कुंड्या पण ठेवल्या असतात, तर त्या ठिकाणी देखील ह्या सिस्टीम्सचा वापर केला जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याचा फक्त वापर आपण भाजीपाला किंवा हा सुद्धा न बघता, आज जर आपण पाहिलं तर पोल्युशन हा सगळ्यात मोठा विषय, किंवा एखाद्या बिल्डिंगचं सौंदर्यीकरण, किंवा आपण ज्याला एक आर्किटेक्चरल त्याला ग्रीनरी, किंवा एखादी बिल्डिंग ग्रीन आहे, ग्रीन बिल्डिंग म्हणून सर्टिफिकेशन पण आज मिळतं. तर त्याच्यामध्ये हायड्रोफोनिक्सचा वापर हा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे आपण त्या टेरेसवरती एखादं लॉन जरी बनवायचं असेल तर ते आर्टिफिशियलच्या ऐवजी हायड्रोफोनिक्स टेक्नॉलॉजीनं आपण ॲक्च्युअली ग्रीन लॉन करू शकतो, किंवा आपल्या बाल्कनीमध्ये करू शकतो. आपण त्या वॉल्स, ग्रीन वॉल्स बनवू शकतो बिल्डिंग्सच्या, किंवा आपले जे कॉमन एरियाज आहेत जिथं आपण मोठ्या मोठ्या कुंड्या ठेवून झाडं लावणं, शेवटी ते वेट आहे, कुंड्या आल्या, माती आली, मग त्याचा मेंटेनन्स आला. ह्या ठिकाणी आपण हायड्रोफोनिक्सचा जर वापर केला तर हा सगळ्यात एकतर पोल्युशन कमी करण्यासाठी वापर होऊ शकतो, इमारतीचं सौंदर्यीकरण वाढवण्यासाठी होऊ शकतो, आणि तिसरा पोल्युशन प्लस एखाद्या आपण रूममध्ये किंवा एरियामध्ये जर ग्रीनरी असेल तर त्याचा टेम्परेचर इफेक्ट जो सुद्धा आहे, म्हणजे तिथलं टेम्परेचर कमी होण्यासाठी हा देखील त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. बरोबर आहे. या क्षेत्रामध्ये काम करणारे जे अनेक लोक आहेत किंवा शासन आहे, तर यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? आता शासन म्हटलं की आपण ऑलरेडी शासन तसं बऱ्यापैकी काम करते. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी म्हटलं तर बऱ्याच आपण आता ब्रिजेस वगैरे बघतो ज्याच्या खाली आपण त्याचे जे पिलर्स असतात त्याला ग्रीन वॉल्स वगैरे करतात. काही शहरामधल्या सुद्धा वॉल्स ग्रीन करण्यासाठी शासन खूप प्रयत्न करते, किंवा एअरपोर्ट्स असतील, रेल्वे स्टेशन्स असतील, बस स्टँड्स असतील, इथं देखील ह्या हायड्रोफोनिक्स टेक्नॉलॉजीचा वापर करून अशा जर गोष्टी केल्या आणि ग्रीनरी वाढवली तर याचा नक्कीच फायदा पोल्युशन कमी करण्यासाठी आणि टोटल एक आपण म्हणतो आहे की टेम्परेचर टोटल ओव्हरऑल कमी करण्यासाठी तिथल्या एरियाचं हा नक्कीच होऊ शकतो. शासनाचे प्रयत्न म्हणजे शासन एखाद्या बिल्डिंगची परमिशन देताना त्यांना त्या बिल्डिंग्सच्या आजूबाजूला ओपन स्पेस या पेपरवरती गोष्टी असतात की तुम्ही एवढी झाडं लावली पाहिजे. आता आम्ही इंडस्ट्री आहे तर या इंडस्ट्रीमध्ये एवढी तुमची झाडं असली पाहिजेत एवढं. तर ह्या बिल्डिंग्सचा ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन तुम्हाला कंपल्सरी आहे. याच्यामध्ये इतके झाडं लावली, जेवढी वाहनं आहेत तुमच्या बिल्डिंगमध्ये, जेवढी लोकं राहणार आहेत या पर्सेंटेजमध्ये तुम्ही एवढी झाडं लावली पाहिजे. असं जर शासनानं नियम आणले किंवा त्याची अंमलबजावणी केली, किंवा तुम्ही गार्डन करा टेरेसवरती, त्याला परमिशन्स ज्या असतात त्या गव्हर्नमेंटनं जर काढल्या, म्हणजे आजकाल काय एक साधं छोटं शेड जरी बिल्डिंगच्या वरती मोठ्या शहरामध्ये करायचं म्हटलं तरी त्याला कॉर्पोरेशन परमिशन्स स्थायी असेल अस्थायी असेल तर लागती. तर हे ग्रीन आणि वरती टेरेसचे गार्डन्स चांगल्या बनवण्यासाठी जर प्रत्येक सोसायटीजना आणि यांना जर परमिशन्स ठेवल्या की तुम्ही ते करू शकता, त्याच्यासाठी परमिशन्सची आवश्यकता नाही, बांधकाम परमिशनची आवश्यकता नाही, तुम्ही ग्रीन टेरेस करा, भाजीपाला करा अथवा ग्रीनरी करा की ज्यामुळं त्या बिल्डिंग्ससुद्धा एक शेड खाली ग्रीनरी खाली राहतील, पोल्युशन कमी होईल, टेम्परेचर जे आज बिल्डिंग्समुळं वाढतं आहे शहरातलं, रोड्स किंवा बिल्डिंग्समुळं आणि कॉन्क्रिटीकरणामुळं, ते देखील कमी होण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो. आणि या क्षेत्रामध्ये जे लोक काम करत आहेत त्यांच्याकडून काही अपेक्षा? ह्या टेक्नॉलॉजीचा प्रसार किंवा ह्या टेक्नॉलॉजीचे जे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इक्विपमेंट्स आहेत याच्यामध्ये याचे कॉस्ट अजून किती कमी करता येईल किंवा किती सोप्या पद्धतीनं ह्या टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करता येईल ह्याच्यासाठीच इंजिनियर्स असतील किंवा कंपन्या असतील यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर, तुम्ही इथं आलात आणि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाविषयी इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल प्रसार माध्यमच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार.